वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मिसळ म्हटलं की लगेचच आपल्याला आठवते ती नाशिकची अशी मिसळ। पण आज हीच मिसळ आपण घरच्या घरी बनवणार आहे आणि ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने, पण चवीला अतिशय रुचकर आणि चविष्ट। चला पटकन करूया रेसिपीला सुरुवात। तर इथे मी मटकी भिजायला टाकलेली घरीच आणि तिला चांगले मोड आणू दिलेले आहेत। तर ही मटकी आपल्याला स्वच्छ धुवायची आहे आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आपल्याला बॉईल करायची आहे। पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकायचे आणि ती उकडून घ्यायची आहे। तोपर्यंत मटकी उकडते तोपर्यंत मसाला करूया। खोबरा, एक कांदा, सुकं खोबरं घेतलेलं आहे, एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे। आणि आलं लसूण पण घ्यायचं आहे आपल्याला। लसूण 5 ते 6 पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आलं 1 इंच घ्यायचं आहे। तर खोबरं आधी सगळ्यात आधी कढईमध्ये भाजून घेणार आहोत ब्राउनिश होईपर्यंत। त्यानंतर कांदा असा बारीक उभा कट करून घ्यायचा आणि तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे। इथे मी 2 जणांची मिसळ बनवते आहे, त्याप्रमाणे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, तुम्हाला जेवढी बनवायची आहे। पण घरच्या घरी बनवली की मिसळ ती चविष्ट होते आणि सुंदर सुद्धा लागते चवीला आणि आपण जे बनवतो त्यात एक वेगळाच आनंद असतो। तुम्ही अजूनही स्मिताज व्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवनवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहत राहा। तर कांदा सुद्धा तेल टाकून आपल्याला ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे टोमॅटो आपण भाजून घेतोय। तर टोमॅटो सुद्धा एकच घेतलेला लाल टोमॅटो। त्यानंतर टोमॅटो बराच भाजत आलं की आपल्याला लसूण आणि आलं टाकायचंय। लसूण आधीच टाकलं की ते जास्त भाजल्यामुळे कडू सुद्धा लागतं, त्यामुळे या गोष्टीची काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याची काळजी घ्यायची। त्यानंतर इथे कढईमध्ये त्याच आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। मिसळ म्हटलं की जरा तरी पाहिजेच आहे, त्यामुळे जास्तीचं तेल नाही टाकायचं, पण थोडंसं हलकं थोडंसं जास्त टाकायचंय। 1 पळी आणि त्याच्यावर अजून अर्धी पळी मी तेल टाकलंय। त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं, जिरं तडतडलं की तेजपत्ता टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते बारीक मिक्सरला वाटायचंय आणि ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय, चांगलं तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत। ही स्टेप जी असते ना ती प्रत्येक भाज्यांमध्ये खूप महत्वाची असते आणि बरेच जण इथेच खूप मिस्टेक करतात आणि घाई करतात, त्यांना पटकन पुढे जायचं असतं, पण ही चुकीची गोष्ट। इथे स्लो गॅसवर आपल्याला जवळजवळ 8 ते 9 मिनिटं हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इथे बघा तेल सुटतंय, मी जवळजवळ 7 ते 8 मिनिटं स्लो गॅसवर हा मसाला भाजून घेतलाय व्यवस्थित तेल सुटेपर्यंत। अगदी सारखं सारखं आपल्याला मध्ये हलवत राहायचंय चमच्याच्या साह्याने। आणि ह्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकलाय, तो म्हणजे मिसळ मसाला। रामबंधूचा मिसळ मसाला 1 चमचा इथे घालून घ्यायचा आहे। तर बघा तेल सुटतंय, पूर्ण पाणी ह्याच्यामधलं निघून गेलंय आणि चांगलं असं वाटणला तेल सुटलंय आणि हलका एक सुगंध सुटतो। तो ते झाल्यानंतर वाटण चांगलं भाजलं असं समजायचं तेलामध्ये। आता इथे रामबंधूचा मिसळ मसाला, लाल मसाला आणि धने पावडर थोडेसे आणि हळद टाकून घेतलेली आहे, ती सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय नंतर 3 ते 4 मिनिटं। आणि आपण जी उकडलेली मटकी असते ती घालून घ्यायची आहे। तर बघा इथे मिसळ आपली रेडी आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, आधीच आपण मटकीमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे जरा बेतानेच इथे मीठ टाकायचं आहे। कोणतीही गोष्ट कशी असते ना, बाहेर कधीतरी ठीक चांगलं आहे, पण घरीच जर खायची असेल तर ती आपण पोटभर खाऊ शकतो। तर ही मिसळ आपली रेडी आहे। कोथिंबीर वरतून भुरभुरायची आणि मिसळ म्हटलं की जरा रस्सा जास्तच ठेवायचा पावसोबत खायला। तर कोथिंबीर इथं बारीक चिरून मी ते घातलेली आहे आणि आपलं ही मस्त गरमागरम आणि टेस्टी मिसळ रेडी आहे। जर तुम्ही घाटावर राहत असाल तर काळा मसाला असतो आपल्या घरी, तो टाकायचा आहे। सध्या तो संपलेला आहे म्हणून मी घरगुतीच मसाला टाकला। कड आल्यानंतर बघा हिला तरी किती सुंदर सुटलेले आहे। तर सर्व करूया आता। एका डिशमध्ये मिसळ आणि रस्सा घ्यायचा, त्यानंतर जो आपला फरसाण आहे तो सुद्धा आणायचा आहे, नाहीतर घरी असेल तर वेल अँड गुड। त्यानंतर पाव गरम करून घेतलेला आहे, बारीक चॉप केलेला कांदा, लिंबू। आ हा हा हा, किती सुंदर दिसते ही मिसळ आणि खायला पण तशीच टेस्टी झालेली आहे। रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशी घरगुती मिसळ नक्की बनवा। अफलातून आहे ही मिसळ, टेस्टला पण खूप छान झाली होती। रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।